नमस्कार. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये स्वागत. सविस्तर बातम्या बघूयात. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरून आता वाद निर्माण झालाय. कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं. यामध्ये शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका करण्यात आली आहे. या व्हिडिओत कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन करत गाणं लिहिलं. त्यामुळे कुणाल कामरा विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची तोडफोड केली. आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीतील MIDC पोलीस ठाण्यात या कामरा विरोधात तक्रार सुद्धा केलेली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 11 शिवसैनिकांना अटक केली आहे. दुसरीकडे ज्या ठिकाणी ही तोडफोड झाली आहे त्या सेट बाहेर आता पोलीस सुरक्षाही तैनात करण्यात आलेली आहे. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरून वाद निर्माण झालाय. कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं आणि शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली. म्हणजे व्यंगात्मक टीका करण्यासाठी एक गाणं तयार केलं. या व्हिडिओत कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन करणारं गाणं लिहिलंय. त्यामुळे कुणाल कामरा विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी या तोडफोड प्रकरणात 11 शिवसैनिकांना अटक केली. तर आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीतील MIDC पोलीस ठाण्यात कामराविरोधात तक्रार सुद्धा केलेली आहे. कुणाल कामराने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. कुणाल कामराने माफी मागायला हवी असं ते म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या बाबतीत जनतेच्या मनात आदर आहे. त्यामुळे शिंदेंबाबत असं वक्तव्य करणाऱ्या कामरावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. कामरांनी माफी मागितली पाहिजे. आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे.